श्रीकृष्णाय दुवंशदीपकवरा विज्ञानलीला करा श्रीदत्ता ऋषिवंश आत्रिकुमरा श्रीचक्रपाणी परा श्रीमद्वारावती चरा प्रभुपरा निर्लेप जीवोद्धरा श्रीमश्चक्रधरा कृपा गुणवरा सर्वावतारा नमो। जो वेद तर्क चतुरागमयोग शास्त्रा जडदर्शना जीवसिता न कळे परात्मा तो के विमति लवाल्प विवेकंसे वर्णीन सर्व विषया कुल कर्म सत्तु तत्रापि तो सुरनरा स्तवनीय सर्वा जीव स्वभाव गुण सिंधु न वर्णितापै जीवा मनासि रसना श्रवणा कदापि नाही पवित्रपण हो कथितो मनो। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्री गोपाल कृष्ण महाराज वंदे कृष्ण मुरारी जय जय वंदे कृष्ण मुरारी जय जय। सुदर्शनधारी कन्हैया नंदलाला के सावरिया गोवर्धन गिरिधारी जय जय वंदे कृष्ण मुरारी जय जय वंदे कृष्ण मुरारी जय जय। कर्मण्यवाधिकारस्ते
मा फलेषु कदाचन मा कर्म फलेषु भू मा ते संगस्त्वकर्म. श्रीमद भगवद गीता गीतेचा दुसऱ्या अध्यायामध्ये आपण थोडस कालपासून थांबलो. एखाद्या पेशंटकडे बघून डॉक्टरने त्यातले दोष बघावे आणि त्याप्रमाणे औषधी द्यावी. बीपीची गोळी देऊन त्याला स्थिर करावं, डायबिटीची गोळी देऊन त्याला स्थिर करावं, ताप असेल तो कमी करण्याचा प्रयत्न करावा. असाच अर्जुन बिमार आहे आणि आजारी माणसाने काम करण्याचं टाळावं, असा तो काम करायचं टाळतो. तो भीतीने ग्रस्त आणि त्रस्त आहे. अत्यंत नाजूक अशा प्रकारच्या अवस्थेत तो सापडलेला आहे. बाहेरची लढाई माणसाला करता येते, घरातली लढाई फार अवघड जाते. जगाचा थरकाप उडवण्याची ताकद असलेला अर्जुन इथं स्वतः थरथरत आहे, स्वतः कंपित होत आहे. सांख्यामध्ये भगवंतांनी अर्जुनाला समजावून सांगितलं, आत्म्याचं नित्यत्व समजावून सांगितलं. जो सुख दुःख भोगतो तो आहे जीव. जे सुख दुःख भोगवतात ते आहेत देवता. ज्याच्यामध्ये सुख दुःख भोगवल्या जातं ते शरीर, तो आहे प्रपंच. आणि जो सुख दुःखातून मुक्त करतो तो आहे परमेश्वर. अनादि सिद्ध असलेले हे चार पदार्थ गीतेमध्ये आपल्याला दिसतात. अर्जुनाला भगवंताने जीवाच्या संदर्भामध्ये तो नित्य असल्याचं सांगितलेलं आहे. बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तवच अर्जुन. हे राजे, हे सगळे तू मी पूर्वी होतो, आता आहोत, नंतर आपण असणार आहोत. परिवर्तन असलेल्या सगळ्यामध्ये अपरिवर्तनीय असलेला हा आत्मा, शाश्वत असलेला आत्मा, कधीच न संपणारा, कर्माच्या रेट्याने सरकणारा. परमेश्वर कर्माच्या रेट्याने चालत नाही, तो स्वयंभू असतो. त्याला कर्म चिटकत नाहीत आणि जीवाला कर्म चिटकतात. तू आलास कर्माच्या रेट्याने आला, मी नाही. मी उतरलो, तू घसरला. उतरणे याला अवतार असं म्हणतात आणि घसरणे याला जीव असं म्हणतात. शिडीवरून एखादा माणूस उतरतो, हवं त्या ठिकाणी पाऊल ठेवतो, पाहिजे त्या पायरीवर पाऊल ठेवत येतो. खाली उतरायचं डाव्या बाजूला की उजव्या बाजूला तो ठरवतो. ते स्वेच्छा असते, त्याची स्वातंत्र्य असतं. घसरणाऱ्या माणसाला स्वातंत्र्य नसतं कुठं पडायचं ते. कोणाची मोटरसायकल स्लिप झाली आणि त्याला असं नाही ठरवता येणार की मला उजव्या बाजूला पडायचं की डाव्या बाजूला पडवायचं. पडणाऱ्याला पडण्याचा अधिकार नसतो, जागा त्याच्या हक्काची नसते, कुठं पडायचं त्याला ठरवायचं नसतं. असं आहे जीवाचं. आणि म्हणून जीव हा कर्माच्या रेट्याने सरकत आलेला आहे. तुम्ही रस्त्याने चालता त्यावेळेस तुमचं स्वातंत्र्य वेगळं आहे. प्रचंड गर्दीमध्ये ज्यावेळेस तुम्ही घुसता त्यावेळेस तुम्ही चालत नाही, तुम्ही रेटल्या जाता. खूप गर्दी असते आणि त्या गर्दीच्या धक्क्यामध्ये तुम्ही कुठं सरकता तुम्हाला कळत नाही. पाण्याच्या प्रवाहामध्ये पाणी जिकडं नेईल तिकडं तुम्ही जात असता. तुम्ही पोहता स्थिर पाण्यामध्ये त्यावेळेस तुमचं स्वातंत्र्य आहे, परंतु वेगात वाहणाऱ्या पाण्यामध्ये तुमचं स्वातंत्र्य नाही. भगवंत त्याला कर्मयोग सांगतायत ह्या दुसऱ्याच अध्यायामध्ये. एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु. इथून सुरुवात झालेली कर्मयोग सांगायला. कर्मण्यवाधिकार असते, इथं ते संपलेलं आहे. 15 श्लोकाच्या मध्ये कर्मयोग भगवंताने गीतेमध्ये त्याचं बीजारोपण केलेलं आहे. विस्तार पुराणे तिसऱ्या आणि चौथ्या अध्यायामध्ये विस्तार आलेला आहे.
कर्म माणसाला चिटकतं, कर्म माणसाला मलिन बनवतं आणि कर्म माणसाला स्वच्छ करतं. तुमचा एक हात काम करत असताना भरलेला आहे, तो मलिन झालेला आहे, परंतु त्याला धुण्याचं काम दुसरा हात पाणी टाकून करतो, तेही कर्मच आहे. पहिलंही तेच आहे आणि दुसरंही तेच आहे. आणि पूर्ण जीवस्वरूपावर कर्म प्रिंट झालेलं असतं. अनंत जन्माच्या कर्माने माणूस बद्ध झालेला असतो. माणूस बाहेरून बांधलेला आहे आपल्याला कळतं, पण माणूस आतूनही बांधलेला असतो. बाहेरचं बांधलेलं आपल्याला दिसलं, आतलं बांधलेलं आपल्याला दिसलेलं नाही. मी बांधलो, आतून बांधलो. मध्येच प्रवचन सोडून मी उठून जाऊ शकत नाही. मी बांधलो. समाजाचं बंधन आहे, धर्माचं बंधन आहे, नीतिमत्तेचं बंधन आहे, तुमच्या शरीराचं बंधन आहे, तुमच्या मनाचं बंधन आहे, तुमच्या बुद्धीचं बंधन आहे. आतूनही माणूस बांधलेला असतो. 3 प्रकारचे बंधने माणूस बांधलेला आहे. अविद्या बंध आहे, अज्ञान बंध आहे आणि अधीन बंध आहे. 3 प्रकारचे बंधनाने माणूस बांधलेला आहे. प्रत्येक जीवामध्ये अविद्या आहे. प्रत्येक जीव अज्ञानाने बांधलेला आहे. नाही करता येत त्याला, काही करता येत नाही त्याला. अज्ञानाने बांधलेला आहे तो. इच्छा आहे पण माहितीच नाही. टीव्ही बघायचा, बातम्याचा टाइम झाला पण बटनच कळत नाही. बांधलाय आणि त्यामुळे त्या आनंदाला तो मुकला. परिचित माणूस आहे, काहीतरी फोनवर ओळख झालेली आहे, समोर आहे पण माहिती नाही. बुद्ध आणि महावीर एकाच धर्मशाळेमध्ये 2 ठिकाणी होते, माहिती नाही. एवढे महापुरुष भेट झाली असती तर केवढा आनंद झाला असता, माहिती नाही. अज्ञानाच्या बंधाने बांधलेल्या माणसाची किती नुकसान झाली आपण बघतोय. बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं ही नुकसान झालेली आहे आणि म्हणून त्यांनी आतून माणसाला मोकळं करण्याचा प्रयत्न केला. सुभाषितासारखं एक वाक्य, वाचाल तर वाचाल, नाही तर मराल तुम्ही मेले. आतापर्यंत पिढ्यानपिढ्या तुम्ही मेले, मजूर म्हणून राहिले, तुम्ही अधीन म्हणून राहिले, तुम्ही सेवक म्हणून राहिले. तुम्हाला स्वातंत्र्याने तुमचे पंख छाटलेले होते, अज्ञानात तुम्हाला ठेवलं. याचं कारण आहे तुम्ही अज्ञानाच्या बंधाने बांधले आहात. आतून बांधलाय माणूस. काही कळलं नाही त्याला, संस्कृत नाही कळला त्याला, देवधर्म नाही कळला त्याला, यज्ञ नाही कळला त्याला, काही नाही कळलं. वाचताच येत नव्हतं त्याला. तराळ अंतराळ नावाचं पुस्तक आहे शंकरराव खरातांचं. त्यातला एक प्रसंग मी वाचला. ते म्हणाले, मी लहान असीन त्यावेळेला 5-6 वर्षाचा, माझ्या बाला पत्र आलं. माझी आत्या मुंबईला राहत होती. गावात एकच माणूस होता वाचणारा, देवबाप्पा. माझा बा पत्र घेऊन देवबाप्पाकडे गेला. देवबाप्पा, पत्र आलंय. माझ्या बहिणीचं असेल, येणार अशी आहे ती. काय कोणास तो वाचून दाखवा ना. देवबाप्पांनी पत्र घेतलं, दोन्ही बाजूने वाचलं. म्हणाले, अरे थोडं सरपं फोडून दे ना, एवढं दाखवतो मी वाचून तुला. शंकरराव सांगतात, माझ्या बाने अंगातलं शर्ट काढलं, कुऱ्हाड हातात घेतली, सरपं फोडलं. घामानं शरीर इथाळत होत. पुन्हा त्या शर्टाने घाम पुसला. देवबाप्पाची पत्नी आली, म्हणाली, अरे इतकं पुरेल का, आणखी फोड. आणखी 2-4 लाकडं दिले. परत सरपं फोड. देवबाप्पा सांग ना, काय म्हणते माझी अक्का. मुंबईला असते तुझी अक्का. हो. अरे ती वारली, असं पत्र आहे. शंकरराव म्हणतात, त्याच वेळेस मला वाटलं आपण शिक्षण शिकायला पाहिजे. तीच व्यक्ती मराठवाडा विद्यापीठाची कुलगुरू झाली. तीच व्यक्ती जळगावला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. ते अज्ञानाचं बंध तसंच राहिलं असतं तर त्या व्यासपीठावर ती व्यक्ती पोहोचली नसती.
घटना लिहिण्याचं काम बाबासाहेबांकडे आलं नसतं. हा आतला बंध आहे, अज्ञान बंध. एक आहे अधीन बंध. तुम्ही कुणाच्या तरी अधीन आहात, कुणातरी मालकाच्या अधीन आहात, किंवा कुणाच्या तरी कर्माच्या तुम्ही अधीन आहात. तुमची इच्छा असून तुम्ही त्याच्या विरुद्ध नाही करू शकत. खूप चांगलं करू तुम्ही पाशा उलटेच पळतात. तुम्ही कर्माच्या अधीन आहात. तुमचं नशीब खराब म्हणजे तुमचं नशिबाच्या अधीन आहात. तुम्ही वेगळं काही करू शकत नाही. तुम्ही शरीराच्या अधीन आहात, तुम्ही तुमच्या मनाच्या अधीन आहात. इच्छा असून तुम्ही करू शकत नाही. कितीही तुम्ही हुशार असला तर तुम्ही तो बंद तोडू शकत नाही. बंद नाही तोडता येणार तुम्हाला. कोई लाख करे चतुराई, कोई लाख करे चतुराई रे, कर्म का लेख मिटे नारी भाई, कर्म का लेख मिटे नारी भाई. कोई लाख करे दुनिया में कर्म के आगे चलना किसी का उपाय. कागज हो तो सब कुछ होता, कर्म न बाचा जा. इस दुनिया में कर्म के आगे चलना किसी की चतुराई रे, कर्म का लेख मिटे नारी भाई, कर्म का लेख मिटे नारी भाई. कमाल आहे. कर्माच्या बंधनामध्ये असलेल्या माणसाने कर्मातून मुक्त व्हायचं आहे आणि कर्मानेच मुक्त व्हायचंय, असा हा कर्म सिद्धांत भगवंत गीतेमध्ये सांगतात. काम करूनही तुम्हाला कर्म चिटकणार नाही याचं रहस्य भगवंत या श्लोकामध्ये सांगतात. कर्म करूनही रहस्य चिटकणार नाही आणि पूर्वीचे कर्म तुमचे पुसल्या जातील असं एक गोपनीयता भगवंत या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात. ते पुसून जातील कर्म सगळे. कर्माचा अतिरेक झाला आणि कर्म सकाम जर असले, हेतू कर्म जर असले तर ते कर्म माणसाला बांधून टाकतात. होते ना पूर्वी यज्ञ याग वगैरे व्हायचे. कर्मकांडाचा अतिरेक झालेला होता. माणूस माणसाला मारत होता, माणूस माणसाचा बळी देत होता. सुजाण माणसं निघाले, म्हटलं हे चांगलं नाही, नरबळी देणं चांगलं नाही. नंतर माणूस घोड्याला मारू लागला, अश्वमेध यज्ञ होऊ लागला. परत माणसं म्हणाले, सुसंस्कृत माणसं हे पण चांगलं नाही, घोडा उपयुक्त प्राणी आहे. नंतर बकऱ्याचा बळी देऊ लागला.
परत बदल झाला, सुधारणा झाली. लोक म्हणाले हे पण चांगलं नाही, कोंबड्यावर भागवा ना तुम्ही. कोंबडे कापल्या जाऊ लागले. आणखी समजदार वर्ग निघाला, ते म्हणाले हे पण चांगलं नाही ना, कुठल्या का प्रयत्नाने मारणं चांगलं नाही. प्रश्न विचारायला मारणाऱ्या लोकांनी मग मारायचं काय? देवाला काहीतरी द्यावं लागेल ना. देवाला आपण रक्त टाकून त्याला रंगवायचो, त्याला लाल करायचो, आणि काहीच मारायचं नाही म्हटल्यानंतर रक्त कुठून येणार, लाल कसं करणार? देवाला आपण डोकं अर्पण करायचो. तुम्ही म्हटलं माणसाचं नको, ठीक आहे आम्ही घोड्याचं घेतलं, त्याचं नको आम्ही बकऱ्याचं घेतलं, त्याचं नको आम्ही कोंबड्याचं घेतलं. ज्याला डोळे आहेत, कान आहे, नाक आहे, मग ते अर्पण काय करायचं देवाला? समजदार माणसाने उत्तर दिलं, म्हणले देवाला सिंदूर लावा आणि लाल करा, रक्तासारखा दिसतो. आणि डोक्याचं म्हटले नारळ अर्पण करा, त्याला डोळे आहेत, त्याला केसबी आहेत, त्याला नाक बी आहे, सगळेच त्याला आहे. मधी माणसाच्या मेंदू सारखा खोबळा पण आहे. माणसाने हा बदल केला. हा कर्माचा अतिरेक लक्षात घेऊन इसवी सन पूर्व 5व्या-6व्या शतकाच्या अगोदर बुद्ध धर्म जन्माला आला या भारतामध्ये. एक मोठी क्रांती केली, फार मोठी क्रांती केली. आणि ही सगळी हिंसा बंद करण्याचा प्रयत्न केला. जातीतेवर आघात केला आणि सगळे माणसं सारखे आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला. हे बी तर कर्मच आहे. आणि कर्माने माणसात किती परिवर्तन होऊ शकतं याचं उदाहरण त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने घालून दिलं. बुद्ध घरून निघाले. यशोधरा नावाची पत्नी, राहुल नावाचा मुलगा सोडलं घराला. 12 वर्षे वनात गेले. एका वृक्षाखाली बसले, बोधिसत्व वृक्षाखाली. 12 वर्षाची तपश्चर्या, त्यांना तपश्चर्या पूर्ण झाली. घरी निघाले, घरी आले. ज्ञान झालेलं होतं. घराच्या अंगणात आल्यानंतर त्याने आवाज दिला भिक्षेचा. हातामध्ये कटोरा होता, भिक्षेचा आवाज दिला. आवाज ऐकला पत्नीने. घरात मागच्या बाजूला होती ती, दरबारामध्ये मागच्या बाजूला. आवाज ऐकला आपल्या पतीचा, धनीचा, माझे मालक आले, माझे स्वामी आले, जोरात पळत आले. कुठली पत्नी अशी आहे की 12 वर्षानंतर ज्यावेळेस आपला पती घरी येतो आणि तिला आनंद होत नाही? नाचत आली, कुदत आली. माझा धनी आलेला आहे, माझा मालक आला. अंगणात तरी बुद्धाला बघितलं, उभे आहे बुद्ध, हातामध्ये कटोरा आहे. आणि ती बघते बुद्धाकडे, एकदम निराश झाली. तिच्या आनंदावर विरजन पडलं. नवरा तर भिकारी होऊन आला. राजपुत्र दरबार सोडल्यानंतर बाहेर गेला. 12 वर्ष कुठं होता कुठं टूक आला तर एक भिक्षेचा कटोरा घेऊन आला. चिडली ती. म्हणाली सामान्य माणूसही बाहेर जातो आणि काही वापस येतो तर काहीतरी घेऊन येतो ना. नाही जास्त तर मुलांना एक छटाकभर खाऊन तर घेऊन येईल की नाही. आणि एक राजाचा मुलगा 12 वर्ष घर सोडून गेला आणि हे असा हातामध्ये कटोरा घेऊन. धिक्कार आहे तुमच्या जीवनाला. मी दिले असते ना, घरून दिले असते, 1000 कटोरे दिले असते, सोन्याचे दिले असते. भिकत मागायची तिथं घर सोडायची काय गरज होती? ती तिच्या जागेवर उभी होती, ती रडत होती. बुद्धाच्या जागेवर उभे होते, बुद्ध हसत होते. असंच आहे गीतेचं. कृष्ण कृष्णाच्या जागेवर उभा आहे आणि तो हसतो आहे. अर्जुन अर्जुनाच्या जागेवर उभा आहे आणि तो रडतो आहे. एकाच्या डोळ्यातून आसू आहेत, दुसऱ्याच्या डोळ्यातून हसू आहे. हा फरक आहे जागेतला, हा फरक आहे निर्धाराचा, हा फरक आहे आतला. तुम्ही आत कुठे उभा आहात याच्यावर सगळं अवलंबून आहे. बुद्ध हसून म्हणाले, यशोधरा तू चुकीच्या जागी बघितलंस, चुकीच्या जागी बघितलास म्हणून तू रडते, चिडलेली आहेस. तू कटोऱ्याकडे बघितलं ना, तू रिकाम्या काही नाही त्याच्यामध्ये. भीक मागायचं त्याच्याकडे बघितलं, साहजिक आहे तुझं. माझ्या चेहऱ्याकडे बघ ना. वळून तिने चेहऱ्याकडे बघितलं. अत्यंत तेजस्वी अशा प्रकारचा चेहरा. हजारो सूर्याची आभा त्या चेहऱ्यावर आहे.
प्रसन्नता फुलून गेलेल्या चेहऱ्यावरची, चिंतेची एक रेष नाही, दुःखाची छटा नाही, अशा प्रकारचा तेज पुंज चेहरा बघितला आणि हसली, प्रसन्न झाली. क्षणात लक्षात आलं की माझा नवरा 12 वर्ष गेल्यानंतर जे घेऊन आला ना, हे इथं राजदरबारात भेटलं नसतं, हे सिंहासनावर नसतं भेटलं. आणि नतमस्तक झाली. कर्मच आहे, निष्काम कर्म. भगवंत सांगतायत अर्जुना, कर्म असं कर, निष्काम कर्म. कर्त्याची अनुपस्थिती आणि कर्माची उपस्थिती असं कर्म, याला निष्काम कर्म असं म्हणतात. कर्म सोडायचं नाही, कर्मफळाची आशा धरायची नाही, कर्म करत राहायचं, हे निष्काम कर्म. चुकीचे कर्म होत होते आणि म्हणून यज्ञ वगैरे सगळं होत होतं, लोक पिंजल्या जात होते. सगळं चांगलं करूनही लोकांमध्ये विभाजन झालेलं होतं, विषमता निर्माण झालेली होती. आणि हे सगळं बघितल्यानंतर एका मोठ्या संतांना असं वाटलं की हे प्रभू, तू जरा ही सृष्टी जरा निर्माण केली नाही अशीच असेल तर. प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केला, प्रभू हा खेळ कर्मण्यवाधिकारस्य मा फलेषु कदाचन मा कर्म फले हेतुर्भू मा ते संगवस्त्वकर्मणि. कर्म सिद्धांत अर्जुनाला भगवंत सांगतायत, लढाई तुला करायची आहे, परंतु लढाई करत असताना तुला निर्वैर होऊन लढाई करायची, संताप रहित होऊन लढाई करायची आहे. हे काम करत असताना तुझ्या अंतप्रेरणेमध्ये जर बदल असला ना, तर अंतप्रेरणा जर बदलली ना, तर तू जे करशील ना ते कर्म तुला चिटकणार नाही. अंतप्रेरणा महत्वाची आहे. एका श्रीमंत माणसाच्या घरामध्ये चोर शिरला. बिना चाबीची तिजोरी त्यांनी त्याच्या हस्तकौशल्याने उघडली. रात्रीचा 1 वाजलेला होता. सोनं काढलं, चांदी काढली, पैसा काढला, गाठोड्यामध्ये टाकला, गाठोडं बांधलं त्यांनी.
तेवढ्यात घरातल्या एका माणसाने बघितलं, घरातले 4 मुलंही पैलवान होते. चोराला पकडलं आणि मारलं, खूप मारलं, खूप. पाणी पाणी करत होता, त्याला पाणी नाही दिलं. पोलीस स्टेशनला नेला आणि बंद करून टाकला. PSIला सांगितलं आणखी मारा, खूप मारा. 2-4 दिवस निघून गेले. एक छोटस बाळ घरामध्ये होतं, अत्यंत गोड अशा प्रकारचं ते बाळ. आता तिथं चालायला लागलं. तिजोरी उघडी होती. एक दिवशी बाळ गेलं फिरत फिरत, तिजोरीची चाबी हातात घेतली, मध्ये तिजोरीमध्ये गेलं, दार ओढून घेतलं, तिजोरी लॉक होऊन गेली. लक्षात आलं की बाळ मध्ये गेलेलं आहे. आता कसं करणार? हा दिवा विझला तर घरामध्ये अंधार आहे. एकच तर बाळ आहे, सगळ्यांचं लाडकं आहे. रडारड सुरू झाली. चाबी तर मध्ये घेऊन गेला तू, त्याला उघडायचं कसं? तिजोरीच बंद झालेली आहे. बाळ गुदमरून मरेल. खाटावर बसल्या बसल्या अजयच्या लक्षात आलं. म्हणाले, अरे त्या चोराजवळ तर काही चाबी नव्हती, त्याने उघडलं होतं. बोलवा त्याला. गेले पोलीस स्टेशनला. साहेब, त्या चोराला पाठवा ना जरा, आम्हाला गरज आहे. PSI म्हणाले, चोराची गरज आहे असं तर कधी घडलंच नाही. चोराची कोणालाच आवश्यकता नसते, तुम्हाला कशी गरज आहे? सांगितलं, समजावून नेलं त्या चोराला. गेला तोही, आणि त्याने ती तिजोरी पुन्हा आपल्या हस्तकौशल्याने उघडली. बाळ गुदमरत चाललं होतं. श्वास मिळत नव्हता. बाहेर आलं, खुली हवा भेटली, श्वास मोकळा झाला. सगळ्यांना समाधान वाटलं. त्याला घरातले विचारतात, चहा घेतो की कॉफी घेतो, थम्सअप घेतो की काय घेतो, का लस्सी घेतो, काय घेतो? तो मनात म्हणाला, त्या दिवशी मी पाणी मागत होतो, मला पाणी देत नव्हते, इतके मारत होते, आणि हे घेतो की ते घेतो. तिजोरी तीच होती, त्याची उघडण्याची कला तीच होती. पहिल्यांदा त्याला मारलं, आता त्याचं स्वागत केलं. हा बदल कशात झाला? काम तेच आहे, कामात काही बदल नाही. पण एकदा त्याला मारलं आणि आता त्याचं स्वागत करतायत, हा बदल कशामध्ये आहे? हा बदल अंतप्रेरणेमध्ये आहे. भीतीने आत्महत्या करणारा माणूस, एखादा चोर, एखादा गुंडा आहे, तो आत्महत्या करतो. पकडतील, जेलमध्ये नेतील, खूप मारतील, तो मृत्यू. त्यांनी आत्महत्या केली, फाशी घेतली, ती फाशी, तो फाशी घेतानाचा क्षण, आणि भगतसिंग आत्महत्या करताना, भगतसिंग फाशी घेत असतानाचा क्षण. भगतसिंग फाशीचं चुंबन घेतात, ती फाशी वाटत नाही वाटत. तिथं ते हसत असतात. कृती सारखीच आहे, फरक आहे तो अंतप्रेरणेमधला बदल आहे. फार मोठा बदल आहे अंतप्रेरणेतला. अंतप्रेरणा जर एवढी जागी असेल आपली, तर तुमचं कुठलंही काम कर्म होऊन जातं. कर्माचं काम, कामाचं सेवा, या सगळ्या गोष्टी थोडंसं तुम्ही समजून घ्या. कर्म म्हणजे तुमची अंतप्रेरणा चांगली आहे, त्याच्यावर आधारित असलेलं काम, अशा तऱ्हेचं हे कर्म. आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये इतकं सुंदर याचं वर्णन केलेलं आहे की परमेश्वराला अर्पण करायचं तर काय करा अर्पण करायचं? तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा तोषाला. परमेश्वराला काय अर्पण करायचं? तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा तोषालागी. सर्वात्मक असलेल्या त्या परमेश्वराची पूजा करायची आहे. तर पूजा करत असताना तुम्ही काय अर्पण करायचं आहे? स्वकर्म कुसुमांची विरा. दुसरं फूल अर्पण करू नका. तुम्ही स्वतःच्या कर्माचं फूल त्या परमेश्वराला अर्पण करा. हेच तर खरं फूल आहे. तुम्ही झाडाचं फूल आणताय, चूक करताय, ठीक आहे, ते पर्याय नाही म्हणून तुम्ही आणलं तर ठीक आहे, कमजोरी आहे आपली ती. झाडाचं नाही मिळालं तर आपण प्लास्टिकच्या फुलांचा हार देवाला अर्पण करतो, ती आपली कमजोरी आहे.
परंतु पश्चातापाचे अश्रू तुमच्या डोळ्यातून पडले ना, तेच तर फूल आहे. तुम्ही सर्वांसाठी काम करताय, लोकहिताचं काम करताय, तेच तर फूल आहे. तुम्हाला मंदिरात जाण्याची गरज नाही, कुठल्या तीर्थालयाची तुम्हाला गरज नाही, तुम्ही ती इथंच काम करताय. अरे गाडगे बाबांनी हातामध्ये झाडू घेतलं, यापेक्षा मोठं फूल कोणतं असतं? सगळ्यात मोठं फूल आहे. त्याला मोठा सुगंध आहे, आणखी सुगंध येतो. गाडगे बाबा निघून गेलेले आहेत, आणखी सुगंध येतो. वराडमध्ये येत नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये येतो, भारतामध्ये येतो. त्यांच्या नावाने अभियान सुरू झालेलं आहे. स्वच्छतेशी त्यांचं नातं जोडलेलं आहे. तुम्हाला जे करायचं अगोदर स्वच्छता तर हवी ना, शुद्धता तर अगोदर हवी आहे की नाही. आणखी कुठलं फूल पाहिजे तुम्हाला? हा झाडू वराड पासून कराडपर्यंत झाडत गेलेला आहे. केवढी मोठी ताकद, निरक्षर असलेल्या माणसामध्ये केवढी मोठी ताकद आहे, प्रचंड ताकद आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करत असताना गाडगे बाबांचा सल्ला घ्यावा. एका भारतीय घटनेच्या शिल्पकाराने, एका विद्वान माणसाने, आभाळातल्या ज्ञान सूर्याने येऊन बसावं वैराग्याच्या पायाजवळ, गाडगे बाबांच्या पायाजवळ आणि विचारावं, बाबा मी कसं करू? कुठल्या पंडिताला विचारलं नाही, ज्ञानी माणसाला विचारलं नाही, ज्यांना काही कळत नाही ज्ञानाच्या बाबतीत त्यांना विचारलं, ज्यांना सही करता येत नाही त्यांच्याजवळ भारतीय घटनेचा शिल्पकार असलेला माणूस जातो आणि विचारतो, बाबा मी कसं करू? अंगठा टेकवणारे बाबा सहीचा प्रसंग आल्यानंतर डोकं शांत ठेवून विचार करा, कोण कोणाजवळ गेलेला आहे? ज्ञान फुलाजवळ गेलेलं आहे. त्यांचं जीवनच फुलासारखं बनलेलं आहे. त्यांच्याजवळ हे ज्ञान गेलं. अंगठा देत होते, परंतु अंगठात ताकद केवढी, हजारो विद्यापीठ निर्माण व्हावेत ही क्षमता त्या अंगठ्यामध्ये होती. कुठल्याही ग्रंथामध्ये ही क्षमता राहत नाही. अक्षर नव्हते त्या ठिकाणी कर्म होतं, बलवान कर्म, स्वतःला वजा करून केल्या जाणार कर्म, निष्काम कर्म, कुठलाच हेतू नसलेलं कर्म. मग तिथं शब्दांची गरज भासत नाही. पुढा स्नेह पाझरे, मागे चालते अक्षरे, शब्द पाठी अवतरे कृपा आरे. प्रेम जेव्हा असं उचंबळून येतं ना, त्यावेळेस अक्षरांची गरजच भासत नाही. मुलांना ज्यावेळेस तुम्ही काहीतरी वस्तू आणा खाण्याची, चॉकलेट वगैरे आणा त्यांच्या आवडीचं, अंगणात आल्याबरोबर दाखवा पेंट्या बघ, तो बोलत नाही, उड्या मारायला लागतो, आवाज काढतो, फक्त आवाज काढतो, जोरात पळत येतो तो. पुन्हा स्नेह पाझरे, मागे चालती अक्षरे. स्नेह नाही म्हणून तर मला अक्षरांचा भडीमार करावा लागतो. आमचे प्रवचन ही आमची कमजोरी आहे, आमचे कीर्तन ही आमची कमजोरी आहे. गाडगे बाबा कीर्तन करायचे, परंतु कीर्तनापेक्षा त्यांचं जगणं, त्यांचं असणंच मोठं होतं, त्यांचं बसणं मोठं होतं. अरे अशा माणसाच्या सहवासात गेलेलं फुटकं गाडगं सुद्धा महाराज बनवून गेलं. ही ताकद त्या माणसामध्ये होती. फुटक्या गाडग्याला लोकांनी महाराज म्हणावं, गाडगे महाराज म्हणावं, नावच बदलून टाकलेलं आहे. कर्म सिद्धांत भगवंत अर्जुनाला सांगताय. कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हे तुर्भुरु. अर्जुना, कर्म करण्यामध्ये तुझा अधिकार. कर्म केल्याशिवाय तू एक क्षणभर नाही राहू शकणार. नाही कश्चित क्षणमपि जातो उत्तिष्ठत्य कर्म क्रोध. झोपला तरी कर्म चालू असतात, बसल्या बसल्या कर्म चालू असतात, आणि हे कर्म आपलं काम करत असतात. ते तुमच्या अंगाला चिटकत असतात. तुमच्या कपड्यावर मळ चिटकतो, तुमच्या अंगावर धूळ येते. दररोज तुम्हाला घर झाडावं लागतं, दररोज भांडी घासावी लागतात, दररोज आंघोळ करावी लागते, दाढी करावी लागते, डोके करावी लागते. हे दररोजचं काम आहे, दररोजचं काम आहे. असे कर्म चिटकत राहतात. हे सुद्धा पुसावे लागतात, आणि कर्मानेच पुसावे लागतात, परंतु निष्काम कर्माने ती पुसावे लागतात. भगवंत म्हणतात,
बघ ना, मी कर्म करतो पण कसा अलिप्त आहे. शरीर स्तोपी कौंतेय न करोती न लिप्यते. शरीरात असून मी करतो परंतु कशामध्ये लिंपायमान होत नाही, मला कर्म लिंपायमान होत नाही. आणि जेव्हा भगवंत सांगतात की लोकसंग्रहार्थ मला कर्म करावी लागतं, आणि जेव्हा तो काहीच करत नाही ना, तो गप्प बसलेला असतो, तो संत त्याला गप्प बसू देत नाही. संत त्याला बोलक करतात. म्हणतात असं का बरं केलंस तू, का बोलत नाही तू, बोल ना. मौन का धरिले विश्वाची जीवना, मौन का धरिले विश्वाची जीवना, मौन का धरिले. उत्तर वचना देई माझा, उत्तर वचना देई माझा, मौन का धरिले विश्वाची जीवना. तू माझे संचीन, तू माझे प्राचीन, तुची नित्य नेम नारायणा. तू माझे संचीन, तू माझे प्राचीन, तुची नित्य नेम नारायण नारायण नारायण. मौन का धरिले विश्वाची जीवना. कृपावचनाची वाट पाहत, कृपावचनाची, कृपावचनाची, कृपावचनाची वाट पाहत, करुणावर से बोल काही. करुणावर से बोल काही. तुका म्हणे प्रेमाच्या प्रियोत्तमा, तुका म्हणे प्रेमाच्या प्रियोत्तमा.
नमाम कर्माणि लिंपन्ति नमे कर्म फले स्पृहा इति माम योभिजानाति कर्म भीर्न सबध्यते. कर्म करत असताना त्या कर्म चिटकणार नाही याची काळजी घेणं ही गरजेची गोष्ट आहे. मग याची काळजी घ्यायची कशी? ज्ञानाग्निदग्ध कर्मान, ज्ञानाच्या अग्नीमध्ये कर्म जळून जात असतात. याला श्री चक्रधर स्वामींनी एक दृष्टांत सांगितलेला आहे, मोठा मजेशीर दृष्टांत आहे. स्वामी दृष्टांत सांगायचे, खूप छान एक सांगण्याची त्यांची एक हातवटी आली, अतिशय विलक्षण अशा प्रकारची हातवटी होती. कर्म करत असताना कर्माला ज्ञानाचे डोळे असायला पाहिजेत असं स्वामी सांगायचे. आणि ज्ञानाने अहंकार चढतो म्हणून त्याच्यामध्ये भक्तीचं मिश्रण असलं पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये मुलायमपणा येतो. वैराग्य असलं म्हणजे ज्ञान नियमामध्ये राहतं. ज्ञानाची मालकी नको, प्रेमाची मालकी पाहिजे. चुका ज्या होतात ना त्या अज्ञानामुळे चुका होतात. कर्म करत असताना चुकीचे कर्म होतात ना, अज्ञानाने कर्म होतात. थोडासा फरक झाला की कर्माची दिशा बदलते. पाहता आला पाहिजे आपल्याला. कर्मण्य कर्मय पश्य द कर्मणीच कर्मय सबुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृत्स्न कर्म कृत. भगवंत सांगतात कर्मात अकर्म पाहता आला पाहिजे, अकर्मात कर्म पाहता आला पाहिजे. ही एक दृष्टी असायला पाहिजे आपल्याला. चांगलं करताय तुम्ही, तुम्हाला त्यात वाईट काय हे पाहता आला पाहिजे. वाईट तुमचं करताय तुम्ही, त्यात चांगलं काय हे सुद्धा पाहता आला पाहिजे. एक भिकारी येतो आणि भिकारी कुठेतरी तुम्हाला पैसे मागतो, तुम्ही दान देता, परंतु 5 रुपयाचं नाणं घेता जोरात फेकून त्याच्याकडे फेकता, त्याचा डोळा फुटून जातो. करायला गेले चांगलं परंतु झालं वाईट. एखाद्या माणसाला तुम्ही मारण्यासाठी जवळच काही नाही, सफरजन घेता आणि मारता. तो भिकारीचे त्याला मारता तुम्ही, मारल्यानंतर तो सफरजन घेतो आणि खायला लागतो. करायलाच वाईट गेले परंतु झालं चांगलं. असं होतं ना आपल्या जीवनामध्ये. खाटकाने आणलेली गाय एका माणसाने बघितलं आणि म्हटलं कुठं चालवलीस? म्हटलं कारखान्यामध्ये, कत्तलखान्यामध्ये चालवली, कापायचं हिला. अरे अरे वाईट काम करतोस तू. केवढ्याची रे गाय? म्हणे 60 रुपयाची गाय. मी देतो 60 रुपये, हे घे पैसे. चांगलं काम केलं. दुसऱ्या दिवशी परत तो खाटेकाला, 2 गायी त्याच्याजवळ होत्या. त्याला विचारलं आता 2 गायी कुठं चालवल्या? म्हणे मी कत्तलखान्यामध्ये चालवल्या. केवढ्याचे आणल्या खरं सांग बरं तू? तो म्हटलं 60 रुपयाच्या. काल तुम्ही दिली त्याच पैशाच्या गाया आणल्या. काम चांगलं केलं पण डोळसपणानं काम केलेलं नाही. पैसे देऊनही 2 गायीला कारणीभूत झालो आपण. असंच होतं. चांगलं करत असताना वाईट होतं, वाईट करत असताना. म्हणून कर्मामध्ये अकर्म, अकर्मामध्ये कर्म पाहता आला पाहिजे. भगवंत ती एक दृष्टी देतात अर्जुनाला. ती एक दृष्टी देतात, पाहण्याची एक दृष्टी देतात. लक्षात ठेवा, एक दृष्टी असते पाहण्याची. एकाच व्यक्तीकडे वेगवेगळ्या नजरेने पाहणारे लोक आपण पाहतो का नाही? एकाच व्यक्तीकडे पती म्हणून पाहणारी एक स्त्री त्याच्याकडे पाहते, बाप म्हणून पाहणारा एक मुलगा त्याच्याकडे पाहतो, मुलगा म्हणून पाहणारा एक बाप त्याच्याकडे पाहतो, आणि नातू म्हणून पाहणारा एक आजोबा त्याच्याकडे पाहतो, मेवणा म्हणून पाहणारा त्याचा मेवणा त्याच्याकडे पाहतो. अनेक अंगाने माणसाला पाहता येतं. अशी कर्माला दृष्टी जर असली तर, म्हणून कर्माची डोळे चोखट व्हावे. कर्माचे डोळे चोखट असायला पाहिजे, निर्मळ असायला पाहिजे. म्हणून कर्म करत असताना सुभाषितकाराने एक सुंदर उदाहरण दिलं. ते म्हणाले मन एव, मनानेच कर्म होतं. मन एव मनुष्यानां कारणं बंध मोक्ष यो. मनच माणसाला बंधनकारक आहे, मनच माणसाला मोक्ष देणार आहे. ये नैव लिंगिता कांता ते नैव लिंगिता सुता. त्याने उदाहरण दिलं. ते म्हणाले की पत्नीला पुरुष तिचा पती आलिंगन देतो, त्यावेळेस आलिंगन आणि त्यावेळेस त्याचा आतला भाव हा वेगळा असतो. परंतु मुलगी सासरे निघालेली आहे आणि ती रडते आहे, घरून निघाली, ज्यावेळेस बाप तिला वाट लावतो तिथेही तो आलिंगन देतो, त्यावेळेसचा आतला भाव वेगळा आहे. ज्यावेळेस आलिंगन दिले जाताना कामुक भावनेने, त्यावेळेस तुमच्या तो दुर्गंधी सुटत असते. तुमची वासना खाली सरकलेली असते आणि दुर्गंधी सुटते.
जेव्हा तुम्ही भगवंताला आलिंगन देताना, जेव्हा रामाची आणि लक्ष्मणाची भेट होते ना, एकमेकाला आलिंगन देतात ना, त्यावेळेला सुगंध सुटलेला असतो. वासना समाधीकडे जात असते, वर जात असते. महावीर रस्त्याला चालल्यानंतर 2 कोस अगोदर सुगंध पुढे जायचा. लोक ओळखायचे महावीर आले, सुगंध महावीर आले, महावीर आलेले आहेत, सुगंध पुढे चालायचा. ही समाधीची अवस्था. म्हणून सिद्ध पुरुषाच्या खोलीमध्ये, पर्णकुटीत किंवा गुहेमध्ये तुम्ही जाल ना, तुम्ही एक वेगळ्या तंत्रीमध्ये, वेगळ्या वातावरणात जाल. तिथे एक सात्विक ऊर्जा निर्माण होत असते. सात्विक ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण होते. वरच्या अवस्थेला आपला आत्मानेनं समाधिस्थ अवस्थेकडे जाणं, हा वरचा प्रवास करणं, हे फार अवघड नाही. हे मनापासून होतं, फार अवघड नाही. ते गंजलेला आपला आत्मा, बुद्धी, मन याला स्वच्छ करायचं काम कर्मानेच आपण करतो. कर्म मात्र हे कसं असलं पाहिजे, हे व्यक्तिगत नको आहे, ते समर्पित भावनेचं असलं पाहिजे. समाजासाठी ते कर्म असलं पाहिजे. म्हणून सुरुवातीला तुम्हाला मी गाडगे बाबांचं एक उदाहरण दिलेलं आहे की एक फूल आहे, ते सुंदर फूल बनलेलं आहे. जीवनच फूल बनून गेलेलं आहे, त्यांचं जीवनच फूल बनलंय. आणखी वेगळ्या फुलाची गरज नाही. आता देवाला मंदिरात जाण्याची गरज नाही गाडगे बाबांना. ते मंदिराच्या समोर गेले, पंढरपूरला दरवर्षी जायचे, यात्रेमध्ये जायचे, साफ करण्यासाठी स्वच्छ. मंदिरात नाही गेले, कधीच नाही गेले मंदिरामध्ये. एकच असा संत आहे जो मंदिरात नाही गेला. दुसरा संत आहे, तोही मंदिरात नाही गेला, सावता महाराज. परंतु मंदिर त्याने मळ्यामध्ये आणलं, विठ्ठलाला मळ्यामध्ये आणलं. गंमत आहे, लक्षात ठेवा, ही आहे कर्माची ताकद, त्याला खेचून घेण्याची ताकद. गाडगे बाबा तर मंदिरासमोर उभे राहिले, विठ्ठलाच्या मूर्तीकडे बघितलं, आणि हा वराडचा माणूस एक प्रश्न करून गेला विठ्ठलाला. कुठल्याच संतांनी असा प्रश्न नाही केला. विचारले खूप प्रश्न, विठ्ठलाची भांडलेत, तो कोबा भांडले, सगळेच भांडलेत. घेशी तेव्हा देशी ऐसा तशी उदार, काय शिव देवा तुझे कृपणाचे द्वार. कंजूस आहे म्हटले, ये ना मंदिराच्या बाहेर, कर्ज बाजारी आहेस, काय हिंमत आहे तुझी बाहेर येण्याची. परंतु एक वेगळा प्रश्न विचारला हातामध्ये झाडू असलेल्या माणसाने, ज्याच्या हातामध्ये ग्रंथ नाही, झाडू आहे हातामध्ये, डोक्यावर खापर आहे मातीचं. तो माणूस प्रश्न विचारतोय. अंगावर कपडे चांगले नाही, चिंध्या आहेत, तो माणूस प्रश्न विचारतोय. चिंध्यामध्ये लपलेलं हे सोनं आहे, डोक्यावर गाडग आहे, मध्ये एक ज्ञानाचं तेज आहे, अबोल झालेलं ज्ञान. अक्षर विरून गेलेले आहेत, कृतीतून झिरपत आहेत ते. केवढी मोठी श्रीमंती आहे फाटक्या कपड्यामधली. किती धर्मशाळा बांधल्या, प्रेरणेने, शब्दातली केवढी मोठी ताकद आहे. प्रश्न विचारला विठ्ठलाला, काय रे बा कमरेवर हात देऊन उभा राहिला तिथं, जग गंध बनले, जरा झाडू मारायला मदत कर ना माझ्यासोबत, चल जरा चाल. कोणाला काही वाटत असेल, विठ्ठलाने तो विचारच केला असेल, खरं बोलतोय हा. हजारो अभंगाची ताकद, सगळे गाथे एकत्रित करून पिळल्यानंतर जे काही होईल ना, ते त्या वाक्यामध्ये सामावलं जाईल, असं ते वाक्य. उभा राहिला कमरेवर हात देऊन, तुला काळजी नाही, चल मला मदत कर, झाडायचं आहे. लोकांना याची गरज आहे रे. ब्रह्मज्ञान नंतरची गोष्ट आहे, तो मोक्ष नंतर आहे. अगोदर जेवण गरजेचं आहे ना, जेवणासाठी अगोदर खालची स्वच्छता गरजेची आहे की नाही. मन स्वच्छ, बुद्धी स्वच्छ, हे नंतरच आहे रे, पण हे तर अगोदर हे करू देणं स्वच्छ. ही प्रचंड ताकद श्री चक्रधर स्वामींनी दृष्टांत सांगितला. मलिन झालेल्या माणसाला शुद्ध करण्यासाठी स्वामी म्हणाले की एक
खाती म्हणजे लोहार एका गावात आला, खेडेगावामध्ये पाळ टाकलं त्याने, दुकान मांडलंय त्याचं, लोक यायला लागले, कोणी कुऱ्हाड शेवटतंय, कोणी विळा शेवटतंय, कोणी खुरपं, कोणी काही शेवटतंय. एक माणूस जेवता जेवता बघतोय स्वतःच्या त्या मकानाच्या आड्याकडे, त्याच्या लक्षात आले की ते एक सुरी आपली खूप जुनी, आल्या गावामध्ये लोहार आपण ती सुरी जरा नीट करून घेऊ. छोटीशी सुरी होती. जेवण झालं, त्याने ती सुरी घेतली, लोहाराकडे गेला आणि लोहाराला ते दाखवले, बाबा याचं काहीतरी करून दे मला, जे होत असेल ते. लोहाराने बघितलं, ते लोखंड खूप चांगलं होतं, मग गंजलेलं होतं. त्याने बघितलं अगदी त्याच्या पारख्या नजरेने, त्याच्या लक्षात आलं की हे आपल्या कामाचं आहे आणि हा शेतकऱ्याला आता काय करावं, कसं काय सांगावं, म्हणून त्याने त्याचा भाव डाऊन केला. तो म्हटला ही सुरी काहीच कामाची नाही, आगीत टाकली तर जळून जाईल, म्हटलं इथं काहीच होणार नाही, कशाला नुकसान करून घेता, आणि तुमच्या काही कामाची नाही. जी वस्तू घ्यायची व्यवहारामध्ये तिची किंमत डाऊन करायची पद्धती असते. मुलगा तर करायचा आहे, पटलाय जवाई, ठीक आहे, थोडा कमी शिकलेला आहे म्हणा, म्हणजे बाप थोडस खाली उतरतो जरा. जमीन तर घ्यायची आहे, जमीन आहे चांगली आहे म्हणा, घेऊ, पण थोडस खास खळगे जरा तिला लेवल करावं लागेल, तो थोडासा खाली येतो. गाडी घ्यायची आहे, गाडी घेऊ, चांगली गाडी, बरी आहे, सगळं चांगलं व्यवस्थित आहे, ॲव्हरेज कमी देते, बाकी दुसरं काही नाही, नाही तर मग दुसरी बघू, हिला म्हणलं तिला घेऊ, जरा पैशाचा विचार करा. डाऊन होतो माणूस. त्या सुरीला डाऊन केलं, किंमत कमी केली, पटलं होतं त्याला, ते मधलं पोलाद होतं. त्याला म्हटला 4 आठाणे देतो बा, घ्यायचं असलं घ्या, खेळबिळे करून मी इथं काहीतरी उपयोग करत. शेतकऱ्याने 4 आठाणे घेतले, बिड्या घेतल्या, बिड्या पीत घरी निघून गेला. शेतकऱ्याने त्या सुरीकडे बघितलं. चक्रधर स्वामी त्या सुरीमध्ये तुम्हाला बघायला सांगतात, स्वतःला सुरी आरसा आहे, तुम्ही त्याच्यात बघा, तुम्ही तेच आहात, तुम्ही गंजलेले आहात, तुम्ही अळगणीला पडलेले आहात, ती गंजलेली आहे, तुम्ही गंजलेले आहात, आता तुम्ही चांगले दिसत नाही, ते चांगले दिसत नाही, असं झालेलं आपलं. आणि नंतर ती सुरी त्याने घेतली आणि आगीवर, हलक्या आगीवर ठेवली. बस तुम्हाला त्या हलक्या आगीवर राहायचंय, त्या ज्ञानाकडे तुम्हाला जायचंय, ज्ञान तुमचे कश्मळ बाजूला करणार आहे. हलक्या आगीवर त्याने ती सुरी ठेवलेली आहे आणि सुरी ठेवल्यानंतर मग ती गरम झाली, हलक्या हातुरीने थोडं थोडं मारलं, सुरीचा गंज निघून गेला, तिचा मळ निघून गेला, आता बरी दिसायला लागली. इतकी बरी झालेली नाही, तिला डाग आहेत, आणखी मोठमोठे डाग आहेत. मग त्यानं तूप साणीवर तिला घासलं, आता ते मोठे डाग निघून गेले, आता बरी झाली, थोडीशी योग्य झाली, इतकी वाईट नाही आता, पण इतकी चांगली पण नाही आता. आता तिच्यामध्ये दुरुस्ती व्हायला लागली. माणसा तू असाच आहे, तुलाही डाग पडलेला आहे, अनंत जन्माचे डाग आहे, आताचे डाग आहे, खूप डाग आहेत तुला, ठिकठिकाणी तुला डाग पडलेला आहे, कुठे गेला तू डाग पाडून घेतलेला आहे. रस्त्यानं चालत असताना, गर्दीतून चालला, कुणाला तरी पाय लागला तुझा, नाही तू क्षमा मागितली, नाही तू सॉरी म्हटला, पडला डाग, मध्ये अपराधीपणाचा भाव निर्माण झाला. असे जुने खूप डाग आहेत तुझे, बोचतायत तुला, मध्ये काटे टोचतायत, बाहेरून टोचतायत, आतून टोचतायत, अपराधीपणाचा भाव आहे, आणि ते जुनं आठवलं की तुला सगळं टोचतंय. ते धुणार की नाही तू अपराधीपणा धुणार की नाही तू? ज्याला पाय लागला तुझा चालताना, त्याचंही अंतःकरण जड बनलेलं आहे. क्षमा मागण्याची लायकी तुझ्यात नाही, तेवढी नम्रता तुझ्यात नाही, त्याला तुझा राग आलेला आहे, आणि तूही जड बनला, तुझ्यात अपराधीपणाचा भाव निर्माण झाला, धुतल्या जाईल. फक्त एकच कर, स्वारी म्हण त्याला. स्वारी म्हटला, तोही हलका झाला, तूही हलका झाला. असे तर खूप डाग आहेत तुझ्यामध्ये. आणि ती सुरी बघ, मोठे डाग निघून गेले, बारीक राहिले. नंतर त्याला तूप साणीवर घासली, एक एक प्रक्रिया करत गेला, फिल्टर करत गेला, आणि आता ती सुरी स्वच्छ झाली आणि सुंदर झाली. तेच तर तिला आलेलं आहे, तेच कुणाला नकोय. तुम्ही सगळे तेजाच्या मागे लागलेली माणसं आहात ना, आम्ही तेजाच्या मागे लागलेली माणसं आहोत. पण सुरीसारखं खराब असलेलं आपलं जीवन आपल्याला तेजस्वी व्हायचं आहे, तर ते आपल्याला गरजेचं आहे. म्हणून तो कोणाच्या सोबत तुम्ही फोटो काढताय. आमची लायकी नसताना सुद्धा चमकणाऱ्यांच्या सहवासात चमकण्याची आमची इच्छा आहे. चमकणाऱ्यांच्या सहवासामध्ये आमचा सत्कार झाला पाहिजे इच्छा आहे. स्टेजवर बसलो पाहिजे आमची इच्छा आहे. कुणीतरी नमस्कार केला पाहिजे आमची इच्छा आहे. आम्हाला तेजस्वी होण्याची इच्छा आहे. आम्हाला साधन सापडत नाही, माध्यम सापडत नाही सापडत माध्यम. त्या सुरीला ते साधन सापडलं, ते ज्ञान सापडलं, ती आग सापडली. आता एकच राहिले की सुरीमध्ये जो वाकडेपणा आहे ना, तो वाकडेपणा राहिला. धार तर दिली लोहाराने, पण अशी वाकड तिकडी ती आहे मुळामध्ये तशीच राहिलेली, वापरून वापरून वाकडी झालेली आहे. असंच आपलं जीवन आहे. आपणही वाकडे आहोत, आपण सरळ नाही. आपणही सरळ बोलत नाही, आपणही वाकडे आहोत. सकाळी एक बोलतो, दुपारी एक बोलतो, संध्याकाळी एक बोलतो. दुसऱ्या दिवशी पत्रकारांना सांगतो मी तसं बोललोच नाही. वाकडेच आहोत आपण, सगळे वाकडे आहोत. कुठे सरळपणा? कुठल्याही जागेवर बसलो तरी आपण वाकडेच आहोत. इथं बसलो वाकडे आहोत, वरच्या खुर्चीवर वाकडे आहोत, आणखी मोठ्या खुर्चीवर वाकडे, आणखी मोठ्या खुर्चीवर वाकडे, आणखी वाकडे. घोटाळा करणारे आम्ही वाकडे, समुद्रात फायली बुडवणारे आम्ही वाकडे, फायली गायब करणारे आम्ही वाकडे. आदर्श शब्द घ्यायची लाज वाटायला लागली आपल्याला.
स्वामी सांगतात त्या सुरीकडे बघ. दुकान छोटस आहे, लोहाराचं दुकान आहे, सुरी आहे, वाकडे तिकडे आहे, आणि मग तो लोहार तिला सरळ बनवतो. गीता तुम्हाला सरळ बनवते, तुम्ही वाकडे तिकडे आहात. पंचमहाभूतापासून बनलेलं आपलं शरीर आहे. भूमी, आप, तेज, वायू, आकाश. ज्या भूताचे घटक तुमच्यामध्ये जास्त आहे तसा तुमचा स्वभाव आहे. भूमिभूताचे घटक तुमच्या जास्त आहे, तुम्ही जड प्रकृतीचे माणसं आहात. चला ना गणपतराव, जायचं आपल्याला नागपूर, निघू ना. अरे उरका, चला लवकर, जाऊ ना. याचे सगळे कामं होतील, त्याला गाड्या सापडणार नाही. जड प्रकृतीचा माणूस. दुसरा एक माणूस आहे अग्निभूत प्रधान असलेला, गरम डोक्याचा. त्याला सहज विचारा, काय त्याला बसले वाटतं, तो मग तो नाचतोय. मी नाही हो, तसं नाही. म्हटलं तुमचा धंदा काय, हजामती करतोय. गरम डोक्याचा माणूस, कामाचा नाही लोकांच्या. तिसरा वायुभूत प्रधान असलेला माणूस. वारा एका ठिकाणावर आहे तसा हा एका ठिकाणावर नाही, एका विचारावर नाही. आत्ता असा विचार, उद्या तसा, परवा तसा, या पक्षात त्या पक्षात त्या पक्षात सारखा फिरत राहणार. भरोशाचा नाही, आत्ता एक बोलल उद्या एक बोलल, हाही कामाचा नाही. आकाशभूत प्रधान असलेला माणूस. आकाश अलिप्त आहे, अलिप्तवादी असलेला माणूस. तुमच्या ऑफिसमध्ये काय झालं, काल काहीतरी झालं, मला नाही माहिती, मी झोपलो होतो. फसणार नाही, कशातच उठणार नाही हा माणूस. हाही नाही कामाचा. गल्लीमध्ये भांडण मारामारी झाल्या, हा कुठल्याच भांगडीत पडला नाही, याला सज्जन कसं बनायचं. तरी तुम्ही सज्जन म्हणता कुठल्याच भांगडीत पडत नाही. हे सज्जन काय कामाचे आहे, अतिरेकी आहेत. भांडण लागायला पडू नको, मिटवण्यासाठी तर पड ना तू. असे सज्जन काय कामाचे. आकाशभूत प्रधान असलेला माणूस. आम्हाला माणूस पाहिजे जलभूत प्रधान असलेला माणूस. पाण्यासारखा स्वभाव असलेला, खड्डे बुजवणारा, वरून बरसणारा, स्वतः मिटून दुसऱ्याला जीवदान देणारा, लोकांची तहान भागवणारा, स्वतः निर्मळ असणारा, दुसऱ्याला निर्मळ करणारा, स्वतः शीतल असणारा, दुसऱ्याला शीतल करणारा, स्वतः पारदर्शक असलेला आणि दुसऱ्याला पारदर्शक बनवणारा. कपडे तर पाण्यापासून धुताय, जे करताय ते पाण्यापासून करताय. जिथं पाणी आहे तिथे हिरवळ आहे, तिथं प्रसन्नता आहे, तिथं आनंद आहे. असा माणूस, सरळ माणूस. पाणी कुठेही थांबलं तर समपातळीवर थांबल, खास खळगे पाण्याला माहिती नाही असा सरळ माणूस. वरून आलं सरळ धार खाली येईल असा सरळ असलेला माणूस. आणि स्वामी सांगतात या सुरीमध्ये स्वतःला तू बघ. ती सुरी आता तिने सरळ बनवलेली आहे. आता तुझ्यामध्ये तेज आलेलं आहे. तुझ्यातही तेज येईल ज्ञानाचं, तुझ्यातही तेज येईल. आणि तुला अशी धार असणं महत्वाचं आहे. वैराग्याची धार तुझ्यात असणं महत्वाचं आहे. निष्प्रवतेची धार तुझ्यामध्ये असणं महत्वाचं आहे. ही धार महत्वाची आहे. आणि ही सुरी नंतर त्याने काय केलं, त्या लोहाराने तिला मूठ बनवली, सुरेख अशा प्रकारची नक्षीदार मूठ बनवली. तिला राजाकडे नेली. राजाला आवडली, सुंदर होती, दिसायला चांगली होती. राजाने विकत घेतली. कवडी किंमत नसलेली सुरी 500 रुपयाला विकत घेतली. राजा तिला जपत होता. स्वामी कथा सांगत होते, अतिशय चांगल्या पद्धतीने कथा सांगत होते. सुरीत माणसाला दाखवत होते, माणसामध्ये सुरी पाहत होते. असंच आहे तुझं जीवन, असंच आहे. सुरीचे कर्म सगळे लोहाराने धुवून टाकले. तुझे कर्म सगळे भगवद्गीता स्वच्छ करील. तिच्या सहवासात जा. तिचा जो ज्ञानाचा अग्नी ना, त्याच्यावर थोडस तू स्वतःला तापव. तुझा गंध निघून जाईल, तुझा वाकडेपणा निघून जाईल. मूळ तुझं जे तेज आहे ना, हे तेज लक्षात येईल. हे तेज सांभाळून ठेवण्याचं काम. कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म करत राहा, करता लुप्त करून टाक आणि फक्त कर्म शिल्लक. करता संपून टाकायचा स्वतःतला. आपला करताच तर आपल्याला त्रासदायक आहे. कर्त्यामध्ये मी आहे. हा मी तर आपल्याला उपद्रवी आहे. मी हे केलं, मी काय केलं, मी केलं. मुलंही त्रासून जातात, नातूही त्रासून जातात. आजोबा परत सांगतात मी घर बांधलं, मी शेती घेतली, आमचा काळ असा, आमचा काळ. बोर होऊन जातात, ते कंटाळून जातात. संपवणं, स्वतःला बाजूला करणं. तिथून तो मी तर तुला त्रासदायक आहे. करता लुप्त होतो, कर्म कर्त्याची भूमिका करतं. तुम्ही रस्त्यानं चालले, तुम्हाला ठेच लागली. ठेच लागल्याबरोबर तुम्ही तुमच्यामध्ये जे मुरलेलं आहे ते उदयाला येतं. ठेच लागल्याबरोबर तुम्ही काय म्हणता,
आई म्हणताय की नाही, नाही तर मग अरे बाप रे म्हणताय की नाही, मुरलंय तुमच्यामध्ये. तुम्ही ज्यावेळेस अरे बाप रे किंवा आई म्हणता तुम्ही, त्यावेळेस तुमच्या लक्षात येत नाही तुम्ही काय म्हटलं. मग कोणी म्हटलं? तुमच्या कर्माने म्हटलेलं आहे ते. तुम्ही घरून निघाले, रस्त्याला लागले, झाडाखालून जाताय, एकदम गादील माशी आली, तुम्हाला चाटून गेली, एकदम तुम्ही असं केलं. असं करायचं तुम्ही घरून निघाले त्यावेळेस ठरवलेलं नसतं, त्यावेळेस तुम्ही ठरवलेलं नाही. मग अचानक कोणी काम केलं? आहे तुमच्या कर्माने काम केलं, तुमच्या सवयीनं काम केलेलं आहे. ठेच लागल्यानंतर ढटकलं तुम्ही. तुमच्या हाताचे आवडते जे आहेत पंतप्रधान आहेत, पण दचकल्याबरोबर ठेच लागल्यावर आई म्हणण्याऐवजी तुम्ही मनमोहन सिंग नाही म्हणणार किंवा चित्रपटाच्या अभिनेत्याचं नाव नाही घेणार. आता तुमचा आवडता एखादा अभिनेता आहे, पण ठेच लागली तर त्याचं नाव नाही घेणार, तुम्ही आईचं नाव घेणार आणि हे नकळत तुम्ही घेणार. हे आहे कर्म नकळत घेणार. विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंस बीमार असताना, त्यांना कॅन्सर झाला, बीमार असताना त्याशी झोपलेले आहे. एक भक्त आले आणि ते म्हणाले मला काही पैसे द्यायचे रामकृष्णांना. म्हणाले ते घेत नाही. म्हणाले आता ते बेशुद्ध आहेत, आता तर मला समाधान वाटेल ना, ठेवू द्या ना त्यांच्या हातामध्ये. माझी इच्छा होती, मला माहिती आहे ते पैसे घेत नाहीत, पण आता त्यांना काहीच कळत नाही, आता मला पैसे ठेवू द्या त्यांच्या हातामध्ये, मला समाधान वाटेल ना. खात्यावर असा हात होता, त्या ग्रस्ताने त्यांच्या हातावर पैसे ठेवले. बाजूला होत झाल्याबरोबर पलंगाखाली हात सरकला, बोट मोकळे झाले, पैसे खाली पडून गेले. कर्म कर्त्याचं काम करत. सुंदर कथा येते वारकरी संप्रदायामध्ये. चोखोबा नावाचे एक संत होते, फार मोठे संत होते. चोखोबांना मंगळवेढ्याला नेलं भिंतीचं काम करण्यासाठी, वेठ बिगार म्हणून नेलं. भिंतीचं काम चालू असताना भिंत कोसळली, त्यात खूप लोक मेले, चोखोबाही वारले तिथे. संत मंडळी गेली, वारकरी संप्रदायाची मंडळी. दिवस बरेच झाले होते, फक्त हाडं शिल्लक होते. यातले चोखोबा कोण, कसं ओळखायचं? एक संत म्हणाले मी ओळखतो. एका माणसाचं हाड घ्यायचं आणि ते कानाला लावायचं, नाकाने हुंगायचं आणि कानाला लावायचं. काहींच्या हाडाचा वास दारू सारखा आला, काहीचा गांजासारखा वास आला. चोखोबांचं हाड घेतलं, नाकाला लावलं तर सुगंध आला. फूल झालं फूल. हे फूल आहे. कानाला लावला तर आवाज आला. कथा असं सांगते, विठ्ठल विठ्ठल असा आवाज आला. करता तर निघून गेला. हाड ते काम करतात. हाडाचा राजकारणी म्हणता ना तुम्ही, त्याच्या हाडालाही राजकारण माहिती आहे. हाडाचा कवी म्हणताय ना तुम्ही, तो निघून गेल्यानंतर हाडालाही ते माहिती आहे, त्याच्या कणाकणाला ते. ही आहे कर्म, लोकांसाठी केल्या जाणारं कर्म. स्वतःच जगणं संपलं आणि फुलासारखं मुलायम होणं हे कर्म. एक राजा आपल्या आईकडे दरबारात जात असताना फूल घेऊन जातो. फूल बघितल्यानंतर ती म्हातारी आई एकदम चिडते, म्हणते थांब, फूल आणू नकोस तू. फूल बाहेर ठेवतो, मध्ये येतो, आईला म्हणतो आई तब्येत बरी नाही का? चांगली आहे. कुणी बोललं काय तुला? नाही बोललं. आई तुला चिडली का माझ्यावर? खूप चिडली. बरं मी काही वाईट काम करत होतो, मी फूल आणत होतो ना गाई. सांगेल बेटा, कधीतरी सांगेल तुला. राजा गुरुकडे जातो, गुरु त्याचा अर्थ सांगतो, राज्यात बदल होतो. खूप माणसं मारणारा लढाईमध्ये हा राजा मुलायम बनतो, कोमल बनतो, एकदम कोमल बनतो. आईच्या लक्षात येते की माझ्या बाळामध्ये खूप परिवर्तन झालंय. राजा विचार करत होता की मी हिरे माणिक सगळं आणलं, आई नाही बोलली. मी तोफा आणल्या, आई नाही बोलली. मोठमोठे शस्त्र आणले, आई बोलली नाही. आज फुल घरात नेताना आई का बरं चिडली कोणास ठाऊक? खूप बदल झाला. आणि नंतर एक दिवशी राजाला फुलाच्या बगीच्यामध्ये ती आई घेऊन जाते, महाराणी, आणि उमललेलं एक फूल दाखवते, गुलाबाचं. म्हणते बाळा माझ्या राजा, ते फुल बघ. हो आई बघितलंय मी. तोडते आण.
आज आपल्याला राजवाड्यामध्ये फूल न्यायचं आहे. राजा त्या फुलाकडे बघतो, खळखण डोळ्यात पाणी येतं. म्हणतो, आई ग, ते फुल तर तिच्या आईच्या कुशीमध्ये विसावलेलं आहे. जसं मी तुझ्याजवळ आहे ना, असंच ते पण आईजवळ आहे. आणि मी त्याला जर तोडलं तर त्याच्या आईला वाईट नाही वाटणार का? नको, त्याला तिथंच असू दे. खूप आनंद होतो आईला. पाठीवरून हात फिरवते, म्हणते, बेटा, त्या फुलाची नाही मी हे बघायचं होतं की तू फूल कधी होतोस. आज माझ्या लक्षात आलं तू फूल आहेस. फुलासारखा झाला. त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला ती दरबारात घेऊन जाते. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा तोषालागी. सर्वात्मक परमेश्वराची पूजा, त्याला संतुष्ट करायचं असेल अशी एखादी कृती करा. कर्म म्हणजे कृती, जिला सुगंध असेल, ज्या कीर्तीला सुगंध असेल अशा प्रकारची कृती करा. आणि म्हणून ते संत सगळे आपण जेव्हा पाहतो ना, त्यावेळेस यांच्या जीवनातली कृती बघूनच तर आजही आपल्याला तो सुगंध सुटतोय, सुगंध दरवळतोय. आजही त्यांचं चरित्र आठवलं तर आपल्याला एक खूप समाधान वाटतंय. किती मरुळ जीवन होतं, किती मरुळ. तुकाराम बाबांचं जीवन कसं होतं, कशा प्रकारचं होतं. त्यांनी देव कुठं बघितला. जे काय रंगले गांजले त्याचे म्हणे जो फुले. जे काय रंगले मृदुसा बाह्य नवनीता, मृदुसा बाह्य नवनीता कशाचा घेनाचे चेत. तुझी साधू ओळखावा देवते फेचे गायना. जे का रंगले गांजले त्याचे म्हणे जो. दया करणे जे पुत्रासी दया करणे, दया करणे, दया करणे जे पुत्रासी दया दया करणे, दया करणे जे पुत्रासी दया करणे जे पुत्रासी त्याची दासानी दासी. तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंता मूर्ती. कारंगले गांजले त्याचे म्हणे जो फुले. कर्मण्य
त्वमेवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भुर् मा ते संगस्त्व कर्मणि. श्री गोपाल कृष्ण महाराज.